समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट या ठिकाणी आल्यानंतर वातावरण कसं होतं आणि ते येण्याच्या आधी वातावरण कसं होतं हे बघतोय आपण. तक्रारी या ठिकाणी करतायत. मलाही सांग मित्रा, आता सर आले इथं म्हणून सगळं चकाचक दिसतं, पण ओरिजिनल चित्र काय नाही सर, ओरिजिनल नाही आहे इथं. कोणी बघत नाही, काही व्यवस्था चालत नाही सर इथं. जर आम्ही जरी कंप्लेंट केली ना त्यांनी टाळतात सर. आम्हाला पिण्याचं पाणी नाही देत सर यांनी चांगलं. पिण्याचं पाणी जे बेसिक नीड आहे आपली, पण सर पाण्याचा रोज कचरा असतो सर आमच्या हर वेळेस सर. एक जण बोला, एक जण सर पाण्यामध्ये कचरा असतो सर. सर मेसचं जेवण आहे ना सर, नाही सर आम्ही खूप वेळ सांगलं सर आम्ही, पण नाही भेटत सर आम्हाला पाणी प्यायला. एकदम आमची सर बेसिक नीड पूर्ण होत नाही सर इथं. आणि सर आपल्या हॉस्टेल जवळपास 125 ते 30 रूम अशा आहेत सर जे खराब झालेले आहेत सर. जवळपास सर 150 पर्यंत ऍडमिशन आपलं बेकार जाते सर आपल्या हॉस्टेल हर वेळेस. तुम्ही रूमची व्यवस्था बघा सर. रूम मध्ये बरोबर पाणी शिरलेलं आहे सर आणि रूम एकदम खराब झालेले आहेत सर. जवळपास 25 ते 30 रूम आहे सर आपल्या अशा. आणि सर मेसची व्यवस्था केली नाही सर आपलं. सर जेवणाला आम्हाला 5,100 रुपये भेटतात सर, पण खरी ना सर त्याची क्वालिटी 2,000ची पण नाही सर. बरं मला एक सांग, मी तिथं बोर्ड बघितला, नाश्त्याचे जे पदार्थ आहेत आजच्या नाश्त्यात भेटले का? सर असं नाही सर, रेग्युलर भेटत नाही म्हणून भेटतात, पण सर कधी क्वालिटी खूप खराब होऊन जाते त्याची. आपल्याला नियम कसा आहे सर, 100 ग्रामच्या वर असे भेटायला पाहिजे सर आपल्याला, पण त्याची क्वालिटी कमी होऊन जाते. कधी नाश्ता संपून जातो सर. जर आम्ही म्हणले आम्हाला नाश्ता का नाही दूध दिला, आज आलं सर दूध बंद झालं सर. जर 2 महिने झाले, 2 नाही बाई, जवळपास 5-6 महिने व्हायला सर दूध बंद आहे सर. दूध देत नाही सर यांनी आम्हाला. एक मिनिट मॅडम, आम्ही बोलतोय. एक मिनिट. मॅडम जवळपास 6 महिने व्हायला दूध बंद आहे सर. 6 महिने सर जवळपास. केळी भेटते सर आम्हाला रेग्युलर. नॉनव्हेज भेटतं? नॉनव्हेज मध्ये सर आम्हाला जेवढं भेटायला पाहिजे 250 ग्राम तेवढं भेटत नाही सर आम्हाला. त्यांनी 5-6 पीसेस टाकतात आणि बस झाला म्हणतो सर. आणि सर चिकनची जी क्वालिटी असते ना सर, ती असते ना फ्रीज चिकन असते सर. मी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे, मला समजतं सर. त्याची चिकनची क्वालिटी असते ना सर एकदम थर्ड क्लास आहे सर. तुम्ही जर बाहेर जाऊन खाली ना सर तुम्हाला एकदम व्हाईट पीसेस भेटेल सर, पण इथे खाली ना तुम्ही एकदम लाऊड पीस असतं सर. ते खाऊन मतलब नाही सर. आज सगळंच बदललेलं दिसतंय तुम्हाला? आज सर आल्यामुळे बदललं ना, नसता व्यवस्था होऊ शकत नाही सर अशी. एकदम चकाचक नवटंकी. चकाचक पण नाही सर, अशी तुम्ही बघू शकत नाही सर अशी व्यवस्था आहे. दादा, मी पोरांशी बोललेलो या ठिकाणी की नाश्त्याचे पदार्थ पोह्याच्या पलीकडे भेटत नाहीत. एवढं बजेट सरकार आपण देतो यांना एका जेवणाच्या मध्ये. नाही, मुळात काय माहितीये का, इथलचे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील यांच्या संगतमताशिवाय होऊ शकत नाही. आता हा पोरग सांगतोय की एवढं ग्राम चिकन पाहिजे, शेप एवढा पाहिजे, दूध तर बंदच आहे. आता पाणी ही सगळ्यात निडेबल गोष्ट आहे, बेसिक आहे ना. नाही पण दादा याच्यामध्ये हे जे काय चाललं हे टाकीमध्ये, आता त्याची टाकी आता एवढं नाही माझ्याकडे, पण त्याच्यात जर गेलं ना तर अर्धे तर किडे असतील त्याच्यात. म्हणजे कशासाठी काय करतायत काय हे लोक? दादा, जे ठेकेदार आहेत तुमचे वरिष्ठ अधिकारी ठेकेदारांवर दबाव आणतात कारण त्यांच्या आवडीचा ठेकेदार तिथं यावा. अनेक वरिष्ठ पातळीचे लोक हे काम करतात, त्याच्यामुळे मी बरोबर बोलतोय ना या ठिकाणी. वरिष्ठ अधिकारी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. निश्चितच आहे. आता म्हणून म्हणलं ना, पहिला तर आपल्याला इथं ऍक्शन घ्यावं लागेल. हे जे विद्यार्थी आहेत ना, हे कोणत्या वेगवेगळ्या गावातून आलेले, प्रत्येक जण आता हा हॉटेलमध्ये कामाला होता, आता हॉस्टेलमध्ये यासाठी आलाय की मला शिक्षण घेऊन मोठं व्हायचंय. स्वप्न आहेत ना त्याच्या डोळ्यात. आता इथं आल्यानंतर त्याला वाटत असेल की मी हॉटेलमध्ये काम करत होतो ते बरं होतं. काय शिकून होणार आहे आणि इथं काय शिक्षण होणार आहे अशा अवस्थेमध्ये. म्हणून ह्या विद्यार्थ्यांची जी काळजी घ्यायला पाहिजे ना, ती कुठेही घेताना पाहिल्यात आले. तुम्ही आल्यामुळे या पोरांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तुम्ही स्थानिक आहात, पोरांचे सगळ्या भावना, आणि तुम्ही थेट आता ऍक्शनला सुरुवात केलेली. तुमच्यावर पोरांनी काय विश्वास ठेवायला पाहिजे? आता पुढे आज तर आला, तुम्ही बघितलं एक दिवस चकाचक झाला, अधिकारी सगळे धावत आले, तुमच्यावर आता जबाबदारी. काय अधिकारी आले? मिनिमम इथं रिक्वायरमेंट जे अधिकाऱ्याचे तर कमीत कमी 16 पाहिजेत. 7 आहेत, त्यातले 5 उपस्थित, 3-4 उपस्थित आहेत, त्यातले 3 गायब आहेत. हे काय करणार आहे या विद्यार्थ्यांचं? म्हणून माझ्याकडून जी काही त्यांची अपेक्षा आहे ना, ती फुलफिल करायला आता मला स्वतःला याच्यात उतरावं लागणार आहे. फुल ऍक्शन फुल ऍक्शन मध्ये यावं लागेल. हे जे काही आता आपण आलो आणि पाहायला लागलो, मॅडम थोडं तोंड बंद ठेवत जा. तुम्ही तुमच्यामुळे हे सगळं पाहायला मिळतंय. तुम्ही चुकीचा नका, फिल्डिंग नका करत बसू, फक्त एकदम शांत राहा थोडं. हे सगळं येत ना, अधिकाऱ्यांची जी काय आहे ना मस्ती, ही याला कारणीभूत आहे सगळ्या गोष्टीला. आणि म्हणून आता ही माझी जबाबदारी, जे खातं माझ्याकडे आहे ना त्याचा खऱ्या अर्थानं वापर झाला पाहिजे, खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. आणि मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेन, कोणतीही तक्रार असली मला डायरेक्ट फोन करायचा. मी फोन माझा कुठं माझ्या पीएकडनं असतो, मी उचलत असतो. डायरेक्ट फोन करायचा, मग तुम्हाला दिसेल की संजय शिरसाट काय ऍक्शन घेतोय. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी संजय शिरसाट आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना त्यांनी शब्द दिलेला आहे की आता त्यांच्या समस्या दूर होतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.